तर या टॉपिकमध्ये आता या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत सर्व्हिस ऑफ समन्स बाय अफिक्सिंग अ कॉपी ऑफ समन्स ऑन द डिफेंडंट्स हाऊस विदाउट एनी ऑर्डर ऑफ द कोर्ट, रूल 17 ऑफ ऑर्डर 5. आता सर्व्हिस ऑफ समन्समध्ये पाहिले आपण की समन्स ड्युली सर्व झालेलं आहे किंवा पोस्टाने पाठवतो, RPADने पाठवतो किंवा पर्सनली प्लेंटिफ जाऊन देतो, प्रॉपर कोर्टाचा ऑफिसर जातो. पण कधी कधी काय होतं माहिती आहे का, समन्स हे तो व्यक्ती जवळच राहत असते, मग ती व्यक्ती स्वतःहून स्वीकारत नाही. तर अशा वेळेस काय प्रोव्हिजन आहे पहा. रूल 17 प्रोव्हाइड्स फॉर द सेकंड मोड ऑफ सर्व्हिस ऑफ समन्स. हे सेकंड मोड आहे. फर्स्ट मोडचे आपण पार्ट्स पाहिले ते वेगवेगळे. रूल 17 प्रोव्हाइड्स फॉर द सेकंड मोड ऑफ सर्व्हिस ऑफ समन्स and it is to be referred to only if the summons could not be served on the defendant either under the rule 9 or rule 9A. 9 किंवा 9A नुसार जर सर्व्हिस ऑफ समन्स झालं नाही तर काय प्रोव्हिजन आहे पहा. विच मेक्स प्रोव्हिजन फॉर द फर्स्ट रेग्युलर मोड ऑफ सर्व्हिस ऑफ समन्स. Accordingly, when the copy of summons has been properly delivered or tendered to the defendant, but when such a defendant refuses to accept it, डिफेंडंट घेतच नाही, ते तिथं जात आहे, समन्सवाला ऑफिसर जातोय पण तो रेफ्यूज करतो, तो काही घेत नाही आहे समन्स, देन refuses to accept the same or when he refuses to put his signature, किंवा तो सही देत नाही आहे त्या समन्सवर, मग जोपर्यंत सही होत नाही किंवा तो ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत ड्युली सर्व असं म्हणताच येणार नाही. मग आता काय करायचं आहे. upon the or when he refuses to put his signature upon the original summons for acknowledgement or acceptance, then in that circumstances the serving officer is authorized to affix the copy of summons on the outer door of the house of such a defendant. जर डिफेंडंट घेतच नाही आहे समन्स तर अशा वेळेस त्याचा जे बाह्य दरवाजा आहे, त्याचा जो दरवाजा आहे बाहेरचा उघडणारा दरवाजा, त्याच्यावर हा काय करू शकतो, आउटर डोअरवर हे अफिक्स करू शकतो. अफिक्स म्हणजे चिटकवू शकतो, डकवू शकतो समन्स. आता हिअर द वर्ड डिफेंडंट मीन्स अँड इन्क्लूड्स कोण कोण. हिज एजंट, तो एजंटसुद्धा त्याने अपॉइंट केला आहे. हू इज अथोराइज टू ॲक्सेप्ट द समन्स अँड इन द ॲब्सेन्स ऑफ सच अ डिफेंडंट और हिज एजंट any adult member, underline this, adult member of the defendant's family. adult member of the defendant's family चा इथं काय करू शकतो आपण, सर्व्हिस ऑफ समन्स करू शकतो. and here the expression outer door means and includes any other conspicuous part. underline this, हे लक्षात ठेवा, not suspicious नाही, गूढ नाही, conspicuous part म्हणजे दर्शनी भाग. बऱ्याच वेळा मुलं कॉन्फिशियस आणि सस्पिशियस याच्यामध्ये गोंधळ करतात. आपल्याला इथं लिहायचं आहे कॉन्स्पिशियस म्हणजे प्रथम दर्शनी. जो समोरचा दरवाजा असतो, तुमचा वाडा असेल, तुमचं गेट असेल, तुमचं प्रथम दर्शनी जे दार असेल त्या दारावर ऑन द डिफेंडंट्स हाऊस. अँड द वर्ड हाऊस ऑफ डिफेंडंट मीन्स अँड इन्क्लूड म्हणजे काय, घर म्हणजे काय त्याचं, द हाऊस वेअर द डिफेंडंट ओरिजिनली रिसाइड्स और द प्लेस वेअर ही ओरिजिनली कॅरीज ऑर ऑन एनी बिझनेस. तो तिथे रेसिडेन्सला आहे किंवा तो तिथे एखादा व्यवसाय करत आहे. द प्लेस वेअर ही पर्सनली वर्क्स ऑर गेन, किंवा ती जागा जिथं तो पर्सनली काम करतोय किंवा तिथून तो उत्पन्न मिळवतोय. सिमिलरली व्हाईल द सर्विंग ऑफिसर गोज टू द हाऊस ऑफ ऑर प्लेस ऑफ द डिपेंडंट फॉर इफेक्टिंग द सर्व्हिस ऑफ समन्स. एक व्यक्ती आहे, तो डिफेंडंट आहे, त्याच्या घरी आपला ऑफिसर पोहोचलेला आहे. बट ॲट दॅट टाईम इफ सच अ डिफेंडंट इज ॲबसेंट देअर फ्रॉम, तो तिथं ॲबसेंट आहे, तो हजर नाही. अँड इव्हन आफ्टर केअरफुली टेकिंग ऑल रिजनेबल एफर्ट्स म्हणजे प्रयत्न, त्या ऑफिसरने सगळे प्रयत्न केलेले आहेत त्यांनी ते समन्स स्वीकारावं म्हणून, बाय दॅट सर्विंग ऑफिसर सच डिपेंडंट ॲट दॅट हाऊस ऑर प्लेस सच अ डिफेंडंट कॅन नॉट बी ट्रेस्ड ऑर फाउंड. डिफेंडंट सापडतच नाही, प्रत्येक प्रयत्न करून झाले, डिफेंडंट हजरच राहत नाही, ॲबसेंट राहतो, निघून जातो. मग अशा वेळेस काय करायचं सर्विंग ऑफिसरने, त्याला समन्स तर ड्युली सर्व केलं पाहिजे. देन अँड देअर फोर आफ्टर रिजनेबली वेटिंग, पूर्णपणे त्यांनी वाट पाहिलेली आहे, फॉर सच अ डिफेंडंट ॲट दॅट हाऊस ऑर प्लेस इफ द सर्विंग ऑफिसर कन्क्लूड्स दॅट देअर इज नो लाईकलीहूड ऑफ हिज
being found there. आता कुठलाही प्रयत्न केला तरी तो काय तिथं हजर राहणार नाही. डिफेंडंट काय आपलं समन्स ॲक्सेप्ट करणार नाही. याचं जेव्हा त्याच्या मनामध्ये पूर्तता होते, जेव्हा तो सगळं अशा वेळेस तो काय करणार आहे पहा. अँड वेन देअर इज नो एनी अदर पर्सन सच ॲज एजंट ऑन हुम सर्व्हिस कॅन बी इफेक्टेड, किंवा तिथं दुसरा कुठला व्यक्तीच हजर नाही आहे की ज्याच्यावर आपण सर्व्हिस इफेक्ट करू, सगळीच फॅमिली गायब आहे, किंवा तिथं एजंटही अपॉइंटेड नाही, देन in such a circumstances also that serving officer is authorized to affix the copy of summons on the outer door of the house of such a defendant. मग अशा वेळेस तो काय करेल, जो कॉन्स्पिशियस पार्ट आहे, प्रथमदर्शनी पार्ट आहे, जो आउटर डोअर आहे, त्या ठिकाणी तो ते समन्स चिकटवून येईल, डकवून येऊ शकतो, ही त्याला अथॉरिटी आहे. Then after affixing the copy of summons as aforesaid, the serving officer has to submit back the original summons to the court which issued the said summons. While returning such original, the servicing officer has also required to give one report to the court. एवढं करूनच थांबायचं ना, तर ओरिजिनल कॉपी आता विदाऊट सिग्नेचरच परत करावी लागेल ना कोर्टाला. मग त्यावेळेस त्यांना एक रिपोर्ट द्यावा लागतो. त्या रिपोर्टमध्ये काय असतं, सच अ रिपोर्ट इज टू बी रिटर्न, ते रिटर्नमध्ये रायटिंगमध्ये असायला पाहिजे, ॲज अन एन्डॉर्समेंट म्हणजे पोचपावती अपॉन द ओरिजिनल इटसेल्फ, दॅट इज ऑन द ब्लँक पोर्शन मे बी ॲट द बॅक साईड ऑफ सच अ समन्स पेपर. त्या समन्स पेपरच्या मागे त्यांनी एक एन्डॉर्समेंट द्यायची असते, त्यांनी एक लिखित स्वरूपामध्ये रिपोर्ट सबमिट करायचा असतो. अँड इन दॅट रिपोर्ट द सर्विंग ऑफिसर हॅज टू मेन्शन दॅट, सर्विंग ऑफिसरनी काय काय मेन्शन करायचं आहे तिथे, ही हॅज दस अफिक्स द कॉपी ऑफ समन्स, त्याने ते अफिक्स केलेलं आहे कॉपी ऑफ समन्स, द सर्कमस्टन्सेस अंडर विच ही डीड सो, त्यांनी कुठल्या परिस्थितीमध्ये ते केलेलं आहे, अँड द नेम अँड ॲड्रेस ऑफ द पर्सन इफ एनी बाय हुम द हाऊस ऑफ द डिपेंडंट वॉज आयडेंटिफाईड, ते जे हाऊस आहे ते कुणी शोधून दिलं, त्या व्यक्तीचं नाव पण तिथे लिहायचं आहे, अँड इन हुज प्रेझेन्स द कॉपी वॉज अफिक्स्ड, ज्या व्यक्तीने त्याला घर शोधायला मदत केली, कोणाच्या विटनेसमध्ये कोण हजर होतं त्याचं समज डकवताना, त्याची पण सिग्नेचर इथं त्यांनी लिहायचं आहे. द नेम अँड ॲड्रेस ऑफ द पर्सन, त्या माणसाचं नाव आणि ॲड्रेस त्यांनी तिथं लिहायचं आहे. कॉमनली पोलीस पाटील असतो त्याच्यासमोर हे केलं जातं कॉमनली. ओके. देन आफ्टर कन्सिडरिंग the origin of aforesaid report, the court gets satisfied, then it can be declared that the summons has been duly served. आता त्याने हजर राहिलेला नाही, तो ॲब्सेंट आहे, तो पळून जातो. मग अशा वेळेस काय करायचं आहे, तर तो अफिक्स करू शकतो कोर्टाचा ऑफिसर जाऊन, बरोबर सोबतीला एक माणूस घेऊन जाईल, तो त्याचं ज्याने घर शोधून दिलेलं आहे त्या व्यक्तीच्या समोर तो काय करेल, लोकांच्या साक्षीने तिथं समज ढकून टाकेल, चिकटून टाकेल आणि त्या व्यक्तीचं नाव आणि पत्ता तो त्याच्यामध्ये लिहून घेईल आणि तो रिपोर्ट कुठे सबमिट करेल, तो रिपोर्ट तो कोर्टाला सबमिट करेल, जे ओरिजिनल समन्स आहे त्याच्या मागे लिहून. ओके. त्याच्यामुळे कोर्ट काय डिक्लेअर करेल की आता याचं समन्स ड्युली सर्व झाले, प्रॉपरली सर्व झाले, त्याला समन्स मिळालेला आहे. ओके. आता सबस्टिट्यूटेड सर्व्हिस अंडर रूल 20 ऑफ ऑर्डर 5, काही सबस्टिट्यूटेड सर्व्हिसेस पण आहे त्याच्यामध्ये. या तर मेन आहेत, एक पाहिलेली, आता ही दुसरी पण पाहिली आपण. आता काही सबस्टिट्यूटेड सर्व्हिसेस आहेत. Rule 20 provides for the last mode of a service of summons and it is to be resorted to only if the summons could not be served in any other manner as discussed herein above. वरच्या पद्धतीने कुठलेही समन्स झालेलंच नाही तर काय होईल पहा. Accordingly, when the court comes to the conclusion about either that there is reason to believe that the defendant is intentionally keeping himself out of way. पहिली गोष्ट म्हणजे कोर्टाच्या हे लक्षात येईल की डिफेंडंट जो आहे तो स्वतःहून इंटेन्शनली स्वतःला बाजूला ठेवतो आहे फ्रॉम द रेसिडेन्स ऑफ प्लेस सो ॲज टू अवॉइड द सर्व्हिस ऑफ समन्स or that for any other reason the summons could not be served on him in the ordinary way, that is in its regular mode. किंवा मग काय पहा, that for any other reason the summons could not be served on him in the ordinary way, that is in its regular mode. Then in that situation the court is empowered to order that such summons be served, thereby affixing the copy thereof. Firstly, at some conspicuous place in the courthouse,
त्याचं घर सापडत नाही, तो थांबत नाही आहे. मग अशा वेळेस कोर्टाच्या सुद्धा प्रथमदर्शनी भागामध्ये कोर्ट काय करेल, ती कॉपी चिटकवण्याला परवानगी देईल. ते समन्सची कॉपी प्रथमदर्शनी कोर्टाच्या समोरच लावली जाईल, कोर्टाच्या दर्शनी भागावर. अँड सेकंडली अपॉन सम कॉन्स्पिशियस पार्ट ऑफ सच अ हाऊस ऑर प्लेस, किंवा त्याच्या घराच्या सुद्धा त्यासमोर ती कॉपी ढकवली जाईल. इन विच द डिफेंडंट इज नोन टू हॅव लास्ट, दॅट इज till recently reside or carried on business or personally work off for gain. तो जिथं काम करतो आहे, जिथं तो राहतो आहे, जिथं त्याची कमाईचं चालू आहे, त्या ठिकाणी कॉपी लावली जाईल, किंवा कोर्टामध्येच ते समन्स लावलं जातं प्रथमदर्शनी भागावर, लोकांना ते कळतं. Besides, the court can also order that such summons be served there by affixing the copy thereof in such other manner as court thinks fit. कोर्टाला जसं वाटतं तशा पद्धतीने ते समन्स लावलं जातं. Similarly, under Rule 20 of Order 5, the service of summons can also be effected by way of publication. हे महत्त्वाचा मोड आहे. Publication of such a summons through such a newspaper which is daily and local newspaper. लोकल न्यूजपेपरमध्ये त्या व्यक्तीच्या नावाचं समन्स पब्लिश केलं जातं. हा मोड पण महत्त्वाचा मोड आहे. अँड द समन्स हॅज टू बी पब्लिश इन द न्यूजपेपर हॅविंग इट्स सर्क्युलेशन in such a locality wherein such defendant is known to have last resided or carried on business or personally work or gain. ज्या ठिकाणी डिपेंडंट राहतो किंवा लास्टली राहत होता किंवा जिथं त्याचा बिझनेस चालू आहे त्याच्या ठिकाणी जे न्यूजपेपर चालतं, जे पेपर येतो, त्या पेपरमध्ये त्याच्या समन्सचं पब्लिकेशन केलं जातं आणि पब्लिक ॲट लार्ज कळून येतं की ही व्यक्ती आहे, हिला समन्स निघालेला आहे. ओके. Here it may be noted that although both these rules, that is Rule 17 and Rule 20, talk about the effecting of service of summons, thereby affixing the copy thereof on the defendant house, then also there is one important difference among between those two modes. या दोन मोडमध्ये एक थोडा फरक आहे. कुठला आहे तो पाहूया. Thus under Rule 17, the serving officer so affixes the copy of summons on the defendant house even though there is no such order by the court. 17 मध्ये सांगितले की जरी कोर्टाची ऑर्डर नसेल तरी सुद्धा हा काय करतो, सर्विंग ऑफिसर काय करतो, तिथे आपलं समन्स अफिक्स करून येतो, एक लावून येतो. डायरेक्टिंग हिम टू डू सो, whereas under the Rule 20 the court has to make the specific order इन दॅट बिहाफ. पण रूल 20 मध्ये मात्र कोर्टासमोर लावताना, त्याच्या घरासमोर लावताना किंवा पब्लिकेशन करताना इथं कोर्टाची ऑर्डर महत्त्वाची असते. रूल 17 मध्ये कोर्टाची ऑर्डरची गरज नाही, पण घेतली जात नाही. डायरेक्टमध्ये ते अफिक्स केलं जातं. त्याला एक एव्हिडन्स असतो, एक व्यक्ती असते, त्याचं नाव आणि पत्ता लिहून ते रिपोर्ट सादर केला जातो. पण रूल 20 नुसार तिथं कोर्टाची परमिशन घेऊन नंतर ते लावलं जातं. And the service of summons under the Rule 20 is as aforesaid is treated as the effectual as the service by the court on defendant personally, that is first regular mode of service. Such a service under the Rule 20 is called as a substituted service because it is in direct substitution to the service of summons. हे direct substitution आहे. समन्स पाठवायचं डायरेक्ट सबस्टिट्यूशन आहे. डायरेक्टमध्ये समन्स इथं लोकांपर्यंत पोहोचलं जातं बाय द कोर्ट अंडर रूल 9 ऑफ द ऑर्डर 7. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नातला प्रत्येक पॉईंट व्यवस्थित करा. पॉईंटनुसार उत्तर लिहिलं तर यू कॅन अचीव द 15 मार्क्स. जर 15 मार्काला मोठा प्रश्न आला तर कधी कधी शॉर्ट नोट वासाठी पण यातले बरेचसे येतात, टॉपिक्स येतात. ओके, पुढच्या टॉपिकमध्ये आपण रिटर्न स्टेटमेंट पाहूया. थँक्यू.